राम राम विद्यार्थी मित्रांनो, चला आपण प्रश्न घेतोय महत्वाचे। यापैकी तुम्हाला कोणताही प्रश्न जर असं वाटलं की याचं उत्तर सर असं वाटतंय तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता, त्याच्यावर आपण पुनर्विचार करू शकतो। चला आजचा पहिला प्रश्न आहे, वैनतेय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आता वैनतेय म्हणजे काय, तर ते आहे गरुड। वैनतेय म्हणजे काय, गरुड। तर गरुड शब्दाला समानार्थी शब्द आपला माहिती पाहिजे। तर गरुड, वैनतेय, खगेंद्र, द्विजराज, हे शब्द कुणाला समानार्थी आहे? गरुड। आपल्याला परीक्षेला विचारलं वैनतेयचा समानार्थी शब्द काय आहे? गरुड, खगेंद्र, द्विजराज, ताक्षर्य, हे कुणाला समानार्थी शब्द आहे? गरुड म्हणजेच वैनतेय। चला, समानार्थी विरोधार्थी शब्द हे आपल्याला वाचनाचा भाग आहे, म्हणून ते जास्तीत जास्त वाचून आपल्याला समजणार आहे। चला, त्यानंतर दुसरा प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलो आपण, वाया जाणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा। वाया जाणे, पाणी मुरणे, पाणी पाजणे, पाणी पडणे, पाणी सोडणे। तर या ठिकाणी आपलं पटकन कळतं की पाणी पडणे। वाया जाणे म्हणजे काय? समजा आपण या ठिकाणी काहीतरी टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती पाणी पडलं तर ते काय जातं? वाया जातं। म्हणजे सरळ साधा अर्थ आहे वाया जाणे काय, तर पाणी पडणे, पाणी पडणे, वाया जाणे। चला, 3 नंबरचा प्रश्न घेऊन आलोय आपण तुमच्यासाठी। खाली दिलेली म्हण पूर्ण करा। खालील दिलेली म्हण पूर्ण करायचे। पदरी पडले झोंड आणि हसून केले गोड। पदरी पडले झोंड, रडून केले खोड, हसत झाली धोंड, मारून केले गोड। तसं नसून तर पदरी पडले झोंड, हसून केले गोड, असं त्याचं उत्तर आहे। म्हणी पण हा वाचनाचा भाग आहे, जास्तीत जास्त वाचून घ्या। पडक्या घराच्या मोकळ्या जागेला टिंब टिंब म्हणतात। आता पडकी जागा आहे घराच्या बाजूला पडलेली, पडक्या घराचं म्हणजे जुनं घर आहे आपलं पडलेलं, त्या जागेला काय म्हणतात? वखर, वखल नाही, वखळ नाही, वखार, बखाळ, काय म्हणावं लागेल? तुम्हाला काय वाटतं? लक्षात घ्या। वखल, वखळ, वखार, बखाळ, बकाळ। त्या ठिकाणी 4 नंबर उत्तर आपलं 100% यायला पाहिजे। बकाळ, पडलेलं आहे, मोकळी जागा पडलेली, आपलं जुनं घर, आपण जिथं आपला जन्म झाला। तर बळा तो असं इकडे सर, वखल, वखळ, वखार, बकाळ। तुम्हाला किती नंबर वाटतं मला सांगा? 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर की 4 नंबर? तर याचं उत्तर मला असं वाटतं बकाळ असावं। 100% तुम्ही त्याचं उत्तर मला पुन्हा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। चला, 2 शब्द जोडताना कोणती विरामचिन्हे वापरतात? 2 शब्द जोडायचे, 2 शब्द जोडायचे। जोडणे म्हणजे या ठिकाणी आपल्याला अपसरण येणार नाही, संक्षेप चिन्ह येणार नाही, लोप येणार नाही। मग कोणतं आहे? तर संयोग चिन्ह। संयोग चिन्ह 100% येणार आहे, कारण की परीक्षेला विरामचिन्हावरती एक प्रश्न 100% असतो, म्हणजे असतो। पूर्ण विराम असेल, त्याच्यावरती मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो संपूर्ण बघून घ्या। पूर्ण विराम चिन्ह पण ओळखता आले पाहिजे। तर याचं उत्तर काय? आपलं 2 शब्द जोडताना कोणती विरामचिन्हे वापरतात? तर संयोग चिन्ह वापरतात। घरावरून हत्ती गेला, समोरून नसून हे वाक्य, तर घरावरून काय पाहिजे? घरावरून हत्ती गेला, म्हणजे या ठिकाणी काय आहे? घरावरून, घरावरून हत्ती गेला। या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा काय? धन्वार्थ ओळखा। म्हणजे काय? शब्दाच्या शक्ती 3 आहे, शब्दाच्या शक्ती 3। मग त्या 3 शक्तीपैकी एक म्हणतात अभिधा, व्यंजना आणि लक्षणा। अभिधा, व्यंजना आणि लक्षणा, शब्दाच्या 3 शक्ती आहेत। अभिधा, व्यंजना, लक्षणा, अभिधा, व्यंजना, लक्षणा। अभिधा म्हणजे वाच्यार्थ, उच्चारल्या जो अर्थ समजतो त्याला काय म्हणायचं? अभिधा। म्हणजेच त्याचंच नाव काय? धन्वर्थ। मग घरावरून हत्ती गेला, तर या ठिकाणी घरावरून जाऊ शकतो हत्ती? नाही। तर मग आपल्याला काय म्हणावं लागेल? घराच्या वरच्या बाजूने, घरासमोरून, घराच्या मागच्या बाजूने, घराच्या कौलावरून,
तर नाही, घरासमोरून. घरावरून हत्ती गेला याचा अर्थ काय आहे? घरासमोरून हत्ती गेला. म्हणजे उच्चारला जो अर्थ आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे काय? घरावरून म्हणजेच घरासमोरून. भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना टिंबटिंब शब्द म्हणतात. मूळ शब्द आहे, मूळचे. मूळ म्हणजे सिद्ध शब्दाला मूळ शब्द जे असतात त्यांना काय म्हणतात? सिद्ध शब्द म्हणतात. लक्षात घ्या, मूळ शब्द, सिद्ध शब्द. चला, मूळ म्हणजे सिद्ध. आता पुन्हा या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं, मूळ म्हणजे सिद्ध म्हटलं आपण. साधित शब्द कशाला म्हणायचं? साधित शब्द कशाला म्हणायचं? अभ्यस्त शब्द कशाला म्हणायचं? प्रत्यघटित शब्द कशाला म्हणायचं? तर लक्षात घ्या, साधित म्हणजे काय? बदल झालेला, ज्यांच्यामध्ये बदल झालेला त्यांना आपण साधित म्हणतो. अभ्यस्त शब्द म्हणजे मग त्याचे पूर्ण अभ्यस्त, अंश अभ्यस्त, अनुकरणवाचक असे पुन्हा 3 प्रकार पडतात. प्रत्यघटित म्हणजे शब्दाच्या शेवटी जोडली जाणारी अक्षरे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी साधित म्हणजे ज्यांच्यात बदल झाला. अभ्यस्त शब्दामध्ये काय? पूर्ण अभ्यस्त, अंश अभ्यस्त, घरोघरी, दारोदारी, पूर्ण अभ्यस्त आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, घरोघरी, दारोदारी, गल्लोगल्ली. अभ्यस्त, पूर्ण अभ्यस्त, अंश अभ्यस्त आणि अनुकरणवाचक. अभ्यस्त शब्दाचे 3 प्रकार पडतात. प्रत्यघटित म्हणजे शब्दाच्या शेवटी जोडले झालेले. जसं की आपण म्हटलं काय? औरंगजेब होता. मग औरंगाबाद म्हटलं आपण. हे बाद, याला आपण प्रत्यघटित शब्द म्हणू शकतो, कारण की प्रत्यय शेवटी लागलेला आहे. चला, सिद्ध म्हणजे मूळचा. तर आपलं उत्तर काय पाहिजे? भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना काय म्हणतात? तर सिद्ध शब्द म्हणतात. काय म्हणतात? सिद्ध शब्द म्हणतात. चला, या ठिकाणी तिथे खाली पुस्तक आहे. पुन्हा या ठिकाणी लक्षात घ्यायचे आपल्याला, 8 नंबरचा प्रश्न आहे. कुल या शब्दाचे शब्द साधित रूप खालीलपैकी कोणते? कुल या शब्दाचे मग कुल या शब्दाचे शब्द साधित रूप खालीलपैकी कोणते? आता कुलकर्णी, कुलीन, कुलटा, कुळाचार. तर या ठिकाणी आपल्या लक्षात घ्यायचं की कुल हा मूळ शब्द आहे आणि या मूळ शब्दाला ईन प्रत्यय लागलं. कोणतं? ईन. मराठी ईन प्रत्यय लागलं. कुल आणि याला लागलं ईन, तर मग काय तयार होईल? शब्द कुलीन. काय तयार होईल? कुलीन. म्हणजे शब्द साधित रूप खालीलपैकी कोणते आहे? तो कुलचा आहे, कुलीन. घुसतंय डोक्यामध्ये? चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी 9 नंबरचा आपण घेऊन आलोय. विधेय. विधेय म्हणजे काय? तर वाक्यपृथक्करणाचा भाग आहे. वाक्यपृथक्करणामध्ये तर विधेय कशाला म्हणायचं? तर लक्षात घ्या, वाक्यपृथक्करणामध्ये वाक्याचे 2 भाग पडतात. एकाला म्हटलं उद्देश्य विभाग आणि एकाला म्हटलं कर्म विभाग, विधेय विभाग. उद्देश्य विभाग, विधेय विभाग, उद्देश्य विभाग, विधेय विभाग. मग उद्देश्य विभागामध्ये उद्देश्य, आता या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो 2 मिनिटामध्ये. चला, वाक्य पृथक्करण असताना वाक्याचे 2 भाग पाडले. एकाला म्हटलं उद्देश्य विभाग, एकाला म्हटलं उद्देश्य विभाग आणि दुसऱ्याला म्हटलं विधेय विभाग. चला, थोडा वेळ झाला होता म्हणून थोडंसं स्पीडली घेतोय मी. चला, उद्देश्य विभाग कशाला म्हणतात? तर उद्देश्य विभागामध्ये काय येतं? उद्देश्य आणि दुसरं काय? तर दुसरं आहे उद्देश्य विस्तार. उद्देश्य आणि उद्देश्य विस्तार. विधेय विभागामध्ये काय आहे? तर विधेय विभागामध्ये काय आहे? कर्म आहे, त्यानंतर कर्म विस्तार आहे, त्यानंतर विधेय आहे आणि विधेय आणि विधेय विस्तार आणि पूरक. हे भाग कशात येतात? तर हे येतात विधेय विभागामध्ये. मग आपल्याला त्यांनी विचारलं सरळ साधं विधेय म्हणजे काय? अहो, विधेय म्हणजे क्रियापद. सरळ साधं सोपं विधेय म्हणजे क्रियापद, काहीच अवघड नाही. उद्देश्य म्हणजे करता, उद्देशाविषयी माहिती सांगणार शब्द म्हणजे उद्देश्य विस्तार. कर्म म्हणजेच ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म असतं आणि कर्माबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे कर्म विस्तार असतो. विधेय म्हणजे क्रियापद असतं आणि क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे विधेय विस्तार असतं. ज्याच्यामुळे वाक्य पूर्ण होतं. पोषक शब्द असतो त्याला पूरक म्हणतात. पूरक. तुम्हाला जर हे सविस्तर शिकायचं असेल ना तर प्ले स्टोअरला जायचं. घे भरारी डोळे गुरुजी
हे नाव टाका, ॲप डाउनलोड करा. त्या ॲपवरती तुम्हाला जी बॅच हवी, पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, तुम्ही म्हटले TET पाहिजे, तुम्ही म्हटले मला स्कॉलरशिप पाहिजे, नवोदय असेल, शुद्ध लेखन कोर्स असेल, कोणतीही बॅच घ्या, कोणतीही, तुम्हाला फक्त आणि फक्त 100 रुपयात दिले डोळे गुरुजींनी. चला, आणि जर तुम्हाला पुस्तक लागत असेल आपलं, तर आपला व्हॉट्सअप नंबर 9834898213 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला तुमचा पत्ता पाठवा. 5 दिवसात पुस्तक घरी. याचं उत्तर काय? पुरः. विधेय म्हणजे क्रियापद. 10 नंबरचा प्रश्न आहे, एखाद्या वाक्यात क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारे काही शब्द असतील तर त्यांना काय म्हणतात? कुणाबद्दल? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द. अहो, वाक्य पृथक्करणाचा भाग दिला का हा? मग उद्देश विभाग, विधानपूरक, उद्देश विस्तार, विधेय विस्तार. तर लक्षात घ्या, आत्ताच आपण बघितलं होतं काय? विधेय आणि विधेय विस्तार. चला, क्रियापदाला विधेय म्हणतात, क्रियापदाला विधेय म्हणतात, क्रियापदाला विधेय म्हणतात. क्रियापद म्हणजेच विधेय, विधेय म्हणजेच क्रियापद, क्रियापद म्हणजेच विधेय, विधेय म्हणजेच क्रियापद, क्रियापद म्हणजेच विधेय. आणि क्रियापदाबद्दल माहिती सांगणारे शब्द म्हणजे विधेय विस्तार. म्हणजे क्रिया विशेषण जे असतात ना, अहो, क्रिया विशेषणे जे असतात त्यांनाच म्हणतात विधेय विस्तार, 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 विस्तार. मग या ठिकाणी एखाद्या वाक्यात क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारे काही शब्द असतील तर त्यांना काय म्हणतात? त्यांना क्रिया विशेषण म्हणतात. आणि वाक्य पृथक्करणामध्ये त्यांना काय म्हणतात? विधेय विस्तार. खेळच खतम. चला, गुढी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? गुढी. चला, गुजराती, हिंदी, कानडी, फारसी, फारसी, फारसी नाही, कानडी, 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 हिंदी, हिंदी, गुजराती. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्याकडून घेणार आहे. मग आपण सोपा मार्ग तयार केलेला होता. गुजराती रिकामा टेकड्या, दलाल सेठ, दादर ही डब्यात घेऊन खातो. हिंदी शब्द सांगितला आपण. आपण म्हटलं पसंत का पसंद, पसंत, पसंद, पसंत, पसंत. चला, एक मिनिट, फोन आला होता. तर गुढी, एकच मिनिट. मी तुम्हाला थोड्या वेळात फोन करतो. चला, यांना मेसेज गेलाय आता. चला, गुढी हा शब्द कोणत्या भाषेतून आला? तर या ठिकाणी गुजराती, हिंदी, कानडी, फारसी. फारसी कामगार फडणवीसांनी पेशवाई पोशाख घातल्याने त्यांच्यावर अब्रोत्तर गुन्हा घडल्याने त्यांना सौदागर देवाण खाण्यात टाकण्याची हकीकत घडली. त्यामुळे त्यांनी शर्मिंदा होऊन गुलाब गालीच्या बारदाने सामान देऊन आपली नोकरी सोडली. फारसी होतं. गुजराती रिकाम टेकडा, दलाल सेठ, दादर ही डब्यात घेऊन खातो. कानडी शब्द जे आहेत तर आपले घरातले खायचे प्यायचे राहायचे जे शब्द आहेत त्याला आपण कानडी म्हणतो. आता हिंदी शब्द तर आपल्याला माहीत आहे. तर गुढी शब्द थोडासा या ठिकाणी पर्याय, त्याचं उत्तर असं मला असं वाटतं तो देशी शब्द असावा. पण चला, त्याच्याबद्दल थोडंसं आपण नंतर चर्चा करू. खालीलपैकी कोणता तद्भव शब्द नाही? आता तद्भव म्हणजे काय? तद्भव म्हणजे काय? त्यांनी काय सांगितलं? खालीलपैकी कोणता तद्भव शब्द नाही. तद्भव म्हणजे बदलून आलेला, कुठून? संस्कृतमधून येताना ज्यांच्यात बदल होतो त्यांना तद्भव म्हणतात. आणि जे जसेच तसे येतात त्यांना काय म्हणतात? त्यांना संस्कृत शब्द म्हणतात. मग गाय, साखर, कासव हे आपल्याला बदललेले दिसतात. धर्म बदललेला नाही दिसत. म्हणून त्याचं उत्तर काय पाहिजे? खालीलपैकी कोणता तद्भव शब्द नाही तर धर्म हा तत्सम शब्द आहे. साहेब हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आला आहे? साहेब. आपण म्हणलं गुजराती रिकाम टेकडा, दलाल सेठ, दादर ही डब्यात घेऊन खातो, नाही याच्यात. मग अरबी मालक शाहीर साहेबांचा हुकूम आला. अरबी मालक शाहीर साहेबांचा हुकूम आला, मेहनतीने अर्ज कर, इनाम मंजूर झाला. ऐन हंगामात झालेला बदल असा की मनोरा चढण्यास मदत करणाऱ्यास बाद करण्यात येईल. या वाक्यामध्ये सर्व शब्द अरबी आहे. सोपा मार्ग तयार केला. कोणी केला? डोळे गुरुजींनी. अरबी मालक शाहीर साहेबांचा हुकूम आला, मेहनतीने अर्ज कर, इनाम मंजूर झाला.
आरबी मालक शाहीर साहेबांचा, साहेब आला, साहेब म्हणजे कोण आहे मग? आरबी. आपलं उत्तर काय पाहिजे? आरबी. आरबी मालक शाहीर साहेबांचा हुकूम आला, मेहनतीने अर्ज करीना मंजूर झाला, ऐन हंगामात झालेला बदल असा की मनोरा चढण्यास मदत करणाऱ्यास वाद करण्यात येईल. लिहून घ्यायचं. आरबी मालक शाहीर साहेबांचा हुकूम आला, मेहनतीने अर्ज कर, इनाम मंजूर झाला, ऐन हंगामात झालेला बदल असा की मनोरा चढण्यास मदत करणाऱ्यास वाद करण्यात येईल. गुरुजी हे वाक्य कुठे भेटेल? तर हे आपल्या पुस्तकात पण आहे. जर तुम्हाला एका मिनिटात पाहिजे असेल तर यूट्यूबला जायचं, डोळे गुरुजी यूट्यूब चॅनल आहे, त्या ठिकाणी तुम्हाला हे वाक्य भेटेल. चला पुढचा प्रश्न 14 नंबर. अलंकारात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो त्याला काय म्हणतात? एक शब्द दोन अर्थ, त्याला श्लेष अलंकार म्हणतात. ए बाळा शांत बस. एक शब्द दोन अर्थ म्हटलं आपण. अलंकारात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो. अनुप्रास, यमक, श्लेष. श्लेष शब्द काय सांगतो? एक शब्द दोन अर्थ. ही गाडी जावायची आहे. जावायची म्हणजे जाणारी गाडी आहे आणि आमच्या जावायची आहे. बैल मेला, पुरावा काय? पुरावा काय म्हटलं? पुरून टाका. आणि पुरावा काय? हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे जगणे. मित्राच्या उदयाने कुणाला आनंद होत नाही. मित्र म्हणजे सूर्य आणि मित्र म्हणजे सखा सोबती. चला, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. एक शब्द दोन अर्थ, त्याला श्लेष म्हणावं. काय म्हणावं? श्लेष. चला उत्तर काय आहे? 3 नंबर. 15 नंबरचा प्रश्न. हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दन काळ भासत होता. अलंकार ओळखा. श्लेष अलंकार, उत्प्रेक्षा अलंकार, रूपक अलंकार, उपमा अलंकार. आता या ठिकाणी हातात तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू गर्दन काळ भासत होता. जणू जणू काय वाटे भाषे गमे की, जणू जणू काय वाटे भाषे गमे की, जणू जणू काय वाटे भाषे गमे की, जणू जणू काय वाटे भाषे गमे की दिसले. हे शब्द जणू जणू काय वाटे भाषे गमे की, हे शब्द दिसले की त्याला उत्प्रेक्षा म्हणायचं. काय म्हणायचं? कोणकोणते शब्द गुरुजी? जणू जणू काय वाटे भाषे गमे की, जणू 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 काय वाटे वाटे भाषे भाषे गमे गमे की, जणू जणू काय वाटे भाषे गमे की, हे शब्द दिसले की त्याला पटकन काय म्हणायचं? उत्प्रेक्षा उत्प्रेक्षा उत्प्रेक्षा. चला, खालील वाक्याच्या अर्थानुसार प्रकार ओळखा. विपुल बॅडमिंटन चांगले खेळतो. विपुल बॅडमिंटन चांगले खेळतो. विधानार्थी, आज्ञार्थी, स्वार्थी, नकारार्थी. विपुल बॅडमिंटन चांगले खेळतो, याला सरळ सरळ विधान आहे, त्याला विधानार्थी म्हणून टाका. चला याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण वाक्याच्या प्रकारामध्ये घेऊ. काय म्हटलं यांनी? संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिलाटानं भरून गेले. वाक्याचा प्रकार ओळखा. संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिलाटानं भरून गेले. एकच वाक्य, एकच सरळ सरळ दिसतंय. संयुक्त नाही, मिश्र नाही, आज्ञार्थी नाही, तर केवळ वाक्य आहे. संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिलाटानं भरून गेले. एकच कर्ता आणि एकच क्रियापत्य असतं, केवळ वाक्य. किती नंबर? 3. मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य कधी असतं? उभयान्वयाव्याचे 2 प्रकार पडतात. एकाला म्हटलं प्रधानत्व सूचक आणि एकाला म्हटलं गौणत्व सूचक. प्रधानत्व सूचकचे 4 प्रकार पडतात. समुच्चय, विकल्प, न्यूनत्व, परिणाम. समुच्चय, विकल्प, न्यूनत्व, परिणाम या 4 प्रकारामध्ये येणारं वाक्य संयुक्त वाक्य. गौणत्व सूचकचे 4 प्रकार पडतात. स्वरूप, कारण, उद्देश, संकेत या 4 प्रकारामध्ये येणारं वाक्य मिश्र वाक्य असतं. तुम्हाला सविस्तर शिकायचं ना तर प्ले स्टोअरला जा, घे भरारी डोळे गुरुजी टाका, पटकन ॲप घेतलं रे घेतलं. प्रत्येक प्रकरण असंच दिलेलं आहे. गडाला पण सिंह गेला. गडाला पण सिंह गेला हे टिंबटिंब उपवाक्य आहे. गडाला पण सिंह गेला हे टिंबटिंब उपवाक्य. न्यूनत्व बोधक, समुच्चय बोधक, परिणाम बोधक. परिणाम, न्यूनत्व कमीपणा. गड आला पण सिंह गेला. कमीपणा आहे. गड आलाय पण सिंह गेला. याचं उत्तर न्यूनत्व असावं. न्यूनत्व असावं. चला, खालीलपैकी कोणते समुच्चय बोधक उभयान्वयाव्य आहे? समुच्चय बोधक म्हटलं समुच्चय आणि शिवाय व किंवा. अरे, खालीलपैकी कोणते समुच्चय बोधक उभयान्वयाव्य नाही? म्हणजे हे तिन्ही आहे. आणि शिवाय व किंवा नाहीये. समुच्चय दाखवित आहे. मी आणि गोलू
मैदानावर जाऊ आणि समुच्चय दाखवला. मी देवाच्या पाया पडलो शिवाय गुरुदक्षिणा टाकली शिवाय राम व श्याम मैदानात गेले समुच्चय दाखवतं इथं किंवा हे विकल्प दाखवतं. म्हणून आपलं उत्तर काय आहे? 4 नंबर. योग्य जोड्या जुळवा. क्रियाविशेषण अव्यय आणि प्रकार. आता या ठिकाणी मागे सर्वदा सालोसाल धपाधप. आता धपाधप म्हटलं की कटकन कळतं अनुकरणच आहे म्हणून. सालोसाल सर्वदा सर्वदा म्हणजे सदा सर्वदा योग तुझा घडावा. मागे कालवाचक आहे. मागे कालवाचक आहे म्हणजे 1चं 3 काल हे इथे दिसलं 4 नंबरला 1चं 3 आणि सर्वदाचं काय सांगितलं 1 सातत्य दर्शक. चला आणि सालोसाल आवृत्ती दर्शक. चला मग पटकन सांगायचं 20 नंबरचं उत्तर काय आहे? 4. तो सफरचंद सावकाश खात आहे. खात आहे वाक्यातील क्रियाविशेषण कोणते? सावकाश. सावकाश कसं खातो? सावकाश. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणार शब्दाला काय म्हणतात? क्रियाविशेषण. मी त्या नदीच्या काठी बसे. बसे म्हटलं की बसे हसे कसे रीती वर्तमान हा रीती भूतकाळ असतो. तो काय असतो? रीती भूतकाळ. नेहमी लक्षात ठेवायचं. मी पुस्तक वाचत असे, मी पुस्तक फाडत असे, मी पुस्तक काढत असे, मी पेढा खात असे, मी वर्गात बसत असे, असे असे असे, मी मोठमोठ्याने हसत असे, माझा अभ्यास होत नसे. रीती भूतकाळ आहे. क्रियापदातील मूळ शब्दाला व्याकरणात टिंबटिंब म्हणतात. क्रियापदातील मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात? धातू म्हणतात. धातू म्हणतात ना. कर चाल पस बघा. ए जा खा पी दे घेणे एक अक्षरी धातू. 2 अक्षरी चाल पळ बस उठ. क्रियापदाला जे मूळ शब्द असतात त्यांना काय म्हणतात? धातू धातू धातू. चला 24 नंबरचा प्रश्न. आम्ही समजलो. तुमच्या मनात काय आहे ते? सर्वनामाचा प्रकार ओळखा. आम्ही समजलो. आम्ही समजलो म्हणजे आम्ही समजलो तुमच्या मनात काय आहे? पुरुषवाचक दर्शक प्रश्नार्थक संबंधी. तर 1 नंबरचं हे पुरुषवाचक आहे. आम्ही प्रथम पुरुषवाचक. तू तुम्ही द्वितीय पुरुषवाचक. आपण स्वतः. चला हे खेळ छोटा नाही. माणसाने इतरांचा द्वेष करू नये. अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? माणसाने. माणसाने माणसाने. ने म्हणजे तृतीय असते. द्वितीयचे प्रत्यय काय आहे? सला ते सलाना ते. संबोधनचे काय आहे? नो अनेक वचनामध्ये. सप्तमीचे तय्या तय्या आणि संबोधनचे तृतीयचे काय? ने एसी निसी. मग आपलं उत्तर काय पाहिजे? तर आपलं उत्तर आहे 4 नंबर ने. लक्षात घ्या. मराठीमध्ये 8 विभक्ती आहे. 8 विभक्त्याचे प्रत्यय 100% परीक्षेला विचारले जातात. म्हणून विभक्ती प्रत्यय पाठ करून ठेवा. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. असेच प्रश्न उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला आपलं पुस्तक हवं असेल तर या ठिकाणी लक्षात घ्या. 98 34 89 82 13 98 34 89 82 13 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला पत्ता पाठवा. 4 दिवसात पुस्तक घरी येईल. आणि जर तुम्हाला डोळे गुरुजीचा पूर्ण कोर्स पाहिजे असेल तर घे भरारी डोळे गुरुजी हे ॲप घ्या. त्याच्यावरती फक्त आणि फक्त 100 रुपयामध्ये कोर्स दिलेला आहे. सर्वांनी घ्या. आनंदाने शिका. जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र.